लाडकी बहीण योजनेवरनं आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण आता मुस्लिम समाजातल्या ज्या व्यक्तीला 2 पत्नी आहेत अशा कुटुंबाला आणि 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे। तर महायुती सरकार हिंदू मुस्लिमांमध्ये भेदभाव करते अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण यांनी केलेली आहे। माझं स्पष्ट मत असं आहे की ज्या समाजामध्ये 2 बायका आहेत, ज्या समाजामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा धर्मातल्या लोकांना म्हणजे विशेषतः मुस्लिम धर्माच्या लोकांना याचा फायदा देता कामा नये। कारण त्या लोकांमुळे भारत देश हा लोकसंख्येच्या विस्फोटाच्या ह्याच्यावर बिंदूवर उभा आहे। त्याच्यामुळे याचा लाभ देताना सरकारने अत्यंत जागरूकपणे काळजीपूर्वकपणे पाहिलं पाहिजे। हे सरकार हिंदू मुस्लिम करण्यामध्ये आणि अशा प्रकारे भेदभाव करण्यामध्ये कोणाला 2 बायका आहे, कोणाला 4 बायका आहे, कोण मुस्लिम आहे त्याला योजनेचा फायदा मिळू नये याच्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर चुकीचं आहे। मुस्लिम समाज हा सुद्धा भारतीय आहे हे आपण विसरता कामा नये। संविधानाने दिलेले अधिकार हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांचे आहेत आणि सगळ्यांना समान योजनेचा अधिकार तिथे मिळाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।